प्रश्नपत्रिका GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम 1. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. संस्कृती म्हणजे काय ते थोडक्यात लिहा. संस्कृती अर्थात कल्चर म्हणजे हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. सम अधिकृत या धातूपासून तो बनलेला आहे. सम म्हणजे चांगले आणि क्र म्हणजे करणे. चांगले करणे याचा अर्थ संस्कृती म्हणजे एखादी परंपरा जपणे किंवा त्याच्यामध्ये नवीनता आणणे म्हणजे ती एखादी परंपरा कायमस्वरूपी सोडून न देणे, तीच परंपरा जपणे, नवीन आधुनिक युगामध्ये सुद्धा जगणे पण परंपरा जपून जगणे याला संस्कृती असे म्हणतात. धर्मचिकित्साचे 2 प्रकार स्पष्ट करा. 1. धर्मांतर्गत धर्मचिकित्सा. यांच्यामध्ये धर्म तसाच टिकून राहतो परंतु वेगळे विचार स्थापित होतात म्हणजे पंथ निर्माण होतात धर्मामध्ये म्हणजे झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे मूलगामी धर्मचिकित्सा. याच्यामध्ये धर्मच परिवर्तन करण्याची प्रथा निर्माण होते. भूमीचे प्रकार थोडक्यात विशद करा. सर्वसाधारण भूमी, पाणथळ जमीन, पडीक जमीन, वाळवंटी जमीन, मॅंग्रोव्ह जमीन. प्रदूषण म्हणजे काय? तर प्रदूषणाच्या या ठिकाणी 2 व्याख्या दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या अशी: नको असलेल्या अवांछित वस्तुपदार्थांच्या मिसळण्यामुळे नैसर्गिक अथवा मानवी पर्यावरणावर जो परिणाम होतो त्याला प्रदूषण म्हणतात. 2. हवा, पाणी आणि जमीन यांच्या भौतिक, जैविक किंवा रासायनिक द्रव्यांमध्ये झालेल्या या अनिष्ट परिवर्तनामुळे जीवमात्रांचे आरोग्य, सुरक्षा, कल्याण यांना हानी पोहोचते त्याला प्रदूषण म्हणतात. भूप्रदूषण म्हणजे काय? भूमीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मात कोणत्याही तऱ्हेचे जे अनावश्यक परिवर्तन होते किंवा केले जाते आणि ज्या परिवर्तनाचा सजीवांवर परिणाम घडून येतो किंवा त्या भूमीचे त्या नैसर्गिक गुणधर्म किंवा आणि उपयोग नष्ट होतात त्याला भूप्रदूषण म्हणतात. 2. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट करा. जागृती. संपूर्ण पर्यावरण त्याच्याशी संबंधित समस्यांविषयी व्यक्ती समाजामध्ये जागृती किंवा संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी पर्यावरण शिक्षण सहाय्यभूत करणे. ज्ञान. संपूर्ण पर्यावरण किंवा त्यांच्याशी संबंधित समस्यांविषयी व्यक्ती व समाजाला माहिती मिळवण्यासाठी त्या विषयातील आपली जबाबदारी भूमिका पार पाडण्यासाठी पर्यावरण शिक्षण उपयुक्त ठरणे. अभिवृत्ती. पर्यावरणाबद्दल काळजी वाहने, सामुदायिक जबाबदारी उचलणे तसेच त्याचे रक्षण किंवा सुधारणा करण्यासाठी करावयाच्या कार्यामध्ये व्यक्ती व समाजाला प्रेरित करणे. 4. कौशल्य. पर्यावरणविषयक समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती व समाजामध्ये कौशल्य आणण्यास मदत करणे. मूल्यांकन. पर्यावरण समस्यावर उपाययोजनांचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सौंदर्यवादी दृष्टीने मूल्यांकन करायला सहाय्य करणे. सहभाग. पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाययोजनांच्या दृष्टीने त्यासंबंधीच्या जबाबदारीचे भान व महत्त्व व्यक्ती व समाजात विकसित करण्यासाठी मदत करणे. हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे आपले जीवन सोयीस्कर आणि सुखकर पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला निसर्गतः जन्मतःच मिळालेले अधिकार म्हणजे हक्क, याला हक्क असे म्हणता येईल. सहकाराची आवश्यकता 5 मुद्द्यांनी विशद करा. सहकाराची गरज आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये अशी गरज पडलेली आहे की भांडवलशाहीला विरोध, लोकांची चळवळी, सामाजिक विषमतेवर उतारा, गैरप्रकारांपासून संरक्षण, एकीचे बळ, सेवा उद्दिष्ट, नंतर ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, संपत्तीचे समान वाटप,
असे प्रकार एक वेळा पुस्तकामध्ये पाहून सुद्धा घेऊ शकता हे सविस्तर रूपाने. सहकारी संस्थांचे पुढील दोष स्पष्ट करा. 1. सदोष कर्ज वाटप पद्धती. 2. थकबाकीचे वाढते प्रमाण. या ठिकाणी सदोष कर्ज वाटप पद्धतीमध्ये सहकारी पतसंस्थांनी आपले कर्जविषयक धोरण तयार केले असले तरी पीक कर्ज योजनेप्रमाणे वाटप करीत नाहीत. कर्ज वाटप वेळेत होत नाही, पर्यायाने त्याची वसुलीसुद्धा वेळेत होत नाही. काही संस्थांकडून जमीन तारणावर कर्ज दिले जाते. कर्ज मागणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष वाटप यांचा मेळ घातला जात नाही. आणि थकबाकीचे वाढते प्रमाण हा सहकारी चळवळीमधील एक महत्त्वाचा दोष आहे. सतत वाढत जाणारी थकबाकी एकूण चळवळीला विकासवार वाटचाल करून देणार नाही. हे प्रमाण प्रत्येक राज्यात भिन्न असलेले दिसते. एकूण सहकार चळवळ या कारणामुळे कोलमडून पडेल. ज्या राज्यात सहकारी चळवळीचा विकास झालेला दिसतो तेथे थकबाकीचे प्रमाण कमी असलेले दिसते. सहकारी संस्थांमार्फत पतपुरवठा केला जातो तो योग्य कारणांसाठी केला व त्याचा उपयोग योग्य कारणांसाठी केला तर थकबाकीचे प्रमाण वाढणार नाही. शुम्पीटर यांच्या मते नवनिर्मिती कोणत्या 5 प्रकारात आढळते? 1. वस्तूची निर्मिती. अशा वस्तूंची निर्मिती की ज्या वस्तू आतापर्यंत ग्राहकांनी वापरलेल्याच नाहीत किंवा संपूर्ण नवीन दर्जाच्या वस्तू. उत्पादनाच्या नव्या पद्धतीचा वापर सुरू करणे. अशी उत्पादन पद्धती की जी आजपर्यंत कुणीही हाताळलेली नसेल. 3. नवीन बाजारपेठ शोधून काढणे. अशी बाजारपेठ शोधून काढणे की ज्या बाजारपेठेत अशा प्रकारच्या उत्पादनाने आतापर्यंत प्रवेशच केलेला नव्हता. 4. कच्चा माल अथवा अर्धवट पक्का माल नव्या माध्यमातून स्वस्त दरात प्राप्त करणे. 5. उद्योगाची नवीन संघटना अंमलात आणणे. उदाहरणार्थ मक्तेदारी निर्माण करणे किंवा मक्तेदारीची परिस्थिती शोधून काढणे. 3. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. ग्राहक संरक्षण कायद्याची ठळक वैशिष्ट्ये लिहा. ग्राहक संघटनांनी पुढाकार घेऊन तयार केलेला व शासनाने मान्य केलेला हा देशातील एकमेव कायदा आहे. ग्राहकाला विनाविलंब न्याय मिळावा अशी व्यवस्था या कायद्यात केलेली आहे. ग्राहकाला 90 दिवसात न्याय मिळावा अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळवण्यासाठी ग्राहकाला एका साध्या कागदावर आपली तक्रार लिहून संबंधित कागदपत्रांसह ती दाखल करावी लागते. तक्रार दाखल करण्यासाठी इतर कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची आवश्यकता नाही. या कायद्याच्या अंतर्गत ग्राहक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा, राज्य व केंद्रीय स्तरावर स्वतंत्र न्यायमंचाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या न्यायमंचाने कामकाजी अगदी सोप्या पद्धतीने चालविले जाते. त्यामुळे ग्राहकाला वकील देण्याची गरज निर्माण होत नाही. साहजिकच वकील फी, स्टॅम्प ड्युटी, कोर्ट फी इत्यादींचा खर्च करावा लागत नाही. विना खर्च न्याय हे या कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या न्यायाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य मानता येईल. संज्ञापनाच्या अभ्यासातून कोणते महत्त्वाचे मुद्दे हाती लागले ते लिहा. संज्ञापनाच्या विकासाचे काही फायदे आणि बरेच काही तोटे. बऱ्याच प्रमाणामध्ये आधुनिकीकरणाचे बरेचसे फायदे आहेत. याचं उत्तर 3.4. पुस्तक 3 मधील घटक 3चा सारांश. हा पूर्ण सारांशच या प्रश्नाचं उत्तर ठरेल. व्हिडिओ पॉज करूनही आपण बघू शकता.
ड. किण्वनाचा पुढील औद्योगिक उपयोग स्पष्ट करा. 1. स्टेरॉइड. 2. प्रतिजैविके. स्टेरॉइड या नावाने एक रसायन द्रव्य आहे. त्याचा आपल्या शरीराला औषधासारखा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या विकारांमुळे किण्वन प्रक्रियेने विविध स्टेरॉइड तयार करतात. उदाहरणार्थ प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिकोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल इत्यादी. प्रतिजैविके. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक किंवा अतिजैविक सर्वांच्या परिचयाचे आहे. स्ट्रेप्टोमायसिन या वंशातील सूक्ष्मतंतूंपासून किण्वनाच्या सहाय्याने प्रतिजैविके तयार करतात. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलिन, निओमायसिन, टेट्रासायक्लिन इत्यादी. जीववस्तुमान बायोमास विषयी माहिती विशद करा. जीववस्तुमान बायोमास. जीववस्तुमान म्हणजे सर्व सजीव किंवा त्यांचे अवशेष होत. हे वारंवार वापरता येणारे किंवा कायमचे उद्गम सोर्स आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीववस्तुमान ज्वलनासाठी वापरता येते. याचे उदाहरण म्हणजे शेतातील वाळलेली धाटे जाळता येतात. त्याशिवाय साखर कारखान्यातील बगॅस भुट्ट्यांमध्ये जाळता येतो किंवा त्यापासून अल्कोहोल तयार करता येते. जीववस्तुमानाचा उपयोग विविध प्रकारची रासायनिक द्रव्ये उत्पादन करण्यासाठी होतो. जीववस्तुमानावर जैवतंत्रज्ञानाने निरनिराळ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून किण्वन क्रियेने अनेक उपयोगी उत्पादने मिळवता येतात. 4. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. अ. मॅंग्रोव्ह जमिनीविषयी माहिती लिहा. मॅंग्रोव्ह जमीन ही जमीन सामान्यपणे समुद्रकिनारे, खाडी किनारे या परिसरात असते. या ठिकाणच्या मातीत क्षार ग्रहण करण्याची शक्ती असते. इथे उगवणाऱ्या वनस्पतींना मॅंग्रोव्ह म्हणतात. या वनस्पतींमुळे समुद्राचे किनारे सुरक्षित राखण्यास, त्यांची धूप रोखण्यास मदत होते. ब. आरोग्यपटावरून कोणत्या गोष्टी स्पष्ट होतात ते स्पष्ट करा. आरोग्यपटावरून लक्षात येणाऱ्या गोष्टी: सुखदायी आरोग्य, बरे आरोग्य, रोगांचा अभाव, लक्षात न आलेले रोग, सौम्य आजार, तीव्र आजार, मृत्यू. क. मतिमंदत्व या मानसिक आजारावर माहिती लिहा. मतिमंदत्व. ज्यांची बुद्धी सर्वसामान्यांच्या बुद्धीपेक्षा कमी असते त्यांना मतिमंद म्हणतात. आनुवंशिकता किंवा जन्माच्या वेळेस मेंदूला झालेली इजा, सदोष जनुके, गर्भधारणा झाल्यावर मातेला झालेली विषबाधा इत्यादी विविध कारणांमुळे मतिमंदत्व निर्माण होते. त्यात सौम्य, मध्यम, तीव्र असे 3 प्रकार पडतात. व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास सौम्य व मध्यम स्वरूपाचे मतिमंदत्व व्यक्ती स्वतःचे काळजी घेणे, घरातील काही किरकोळ कामे करणे, काही तांत्रिक स्वरूपाची कामे करणे या गोष्टी करू शकतात. ड. गृहनिर्माण सहकारी संस्थेचे कार्य लिहा. गृहनिर्माण सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी घरबांधणी करणे व घर बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे हे या गृहनिर्माण संस्थेचे मुख्य कार्य आहे. नागरी भागातील लोकांच्या निवासाचा प्रश्न सोडविणे हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. ह्यामध्ये गृहनिर्माण संस्था, गृहतारण सहकारी संस्था, भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था, भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था इत्यादी संस्थांचा समावेश होतो. ई. वस्तू म्हणजे काय विशद करा. वस्तू आपल्या रोजच्या गरजा पुरविण्यासाठी ज्या गोष्टींचा वा पदार्थांचा आपण उपयोग करतो त्यांना वस्तू म्हणून संबोधले जाते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण अनेक वस्तूंची दररोज खरेदी करत असतो.
ग्राहकांचे आणि वस्तूंचे अतूट नाते असते. वस्तू अगर सेवेची खरेदी करून ग्राहकांचे जगले चालू असते. विक्री कर कायद्यानुसार वस्तू वा माल म्हणजे सर्व प्रकारची चल संपत्ती. वस्तू सामग्री पदार्थ म्हणजे वस्तू होय. वस्तूची विभागणी उत्पादन कार्यासाठी लागणारे वस्तू आणि ग्राहक उपयोगी वस्तू अशीही केली जाते. एक वेळा प्रश्नपत्रिका सविस्तरपणे बघून घ्या. हा व्हिडिओ पॉज करून सुद्धा आपण पाहू शकता. प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मनाने लिहायची आहेत, म्हणून पुस्तकी माहिती घ्या, पण उत्तरे तुमच्या स्वतःची असली पाहिजेत. धन्यवाद.